नमस्कार, मी अविनाश कराळे. नवराष्ट्र डिजिटलच्या मी आमदार या सदरामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या राज्यभर विधानसभा रणधुमाळी जोरदार गाजते. विधानसभेचे पडघम सुरू झाले आणि पाहता पाहता या निवडणुकीला एक आगळा वेगळा रंग सुरू झालाय. आज आम्ही आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघातून ज्यांना काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असे हेमंत तात्या उर्ले या निवडणुकीत आपली नशीब आजमावत आहेत. आज आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची काय तयारी सुरू आहे, मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचार कुठल्या स्तरात चालू आहे आणि जनसामान्यांचा प्रचार त्यांना कसा मिळतोय याविषयी आम्ही त्यांची जाणून घेत आहोत. आज या मुलाखती दरम्यान माझ्यासोबत आहेत नवराष्ट्राचे ब्युरो चीफ सुहास देशपांडे सर. तात्या नमस्कार. नमस्कार. नमस्कार रमेश साहेब. नमस्कार. श्रीरामपूर मतदारसंघ गेल्या अनेक दिवसापासून गाजतोय वेगवेगळ्या कारणाने, ते राजकीय असेल, सामाजिक असेल. विशेषतः तुम्ही श्रीरामपूर तालुक्यातले रस्ते हा विषय प्रामुख्याने घेतलेला होता. काय वस्तुस्थिती आहे आणि रस्त्यांची नेमकं काय तुम्हाला त्यातून मांडायचं होतं? मागच्या 15 वर्षापासून मी श्रीरामपूर विधानसभेसाठी प्रयत्न करत होतो. तिकीट मिळण्यासाठी मी पक्षाकडे वारंवार प्रयत्न केले, परंतु काही कारणामुळे ते नाही मिळू शकले. परंतु यावेळेस मला पक्षाने न्याय दिला. मी पूर्ण 3 टर्म मला न्याय मिळाला नाही, परंतु मी पक्ष न सोडता मी प्रामाणिकपणे पक्षाबरोबर राहिलो. आणि मागच्याही वेळेस ज्यावेळेस माझं तिकीट कापलं गेलं आणि विद्यमान आमदार आहेत त्यांना तिकीट दिलं गेलं, मी तिसऱ्या दिवशी लगेच त्यांच्या प्रचारामध्ये जुंपलो व 23 दिवस मी स्वतःही प्रचार केला त्यांचा आणि त्यांच्या गाडीत बसून केला. म्हणजे तो मागं पुढे नाही, सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत जोपर्यंत असतील तोपर्यंत पूर्ण वेळ मी त्यांच्याबरोबर होतो. आम्हाला असं एक वाटलं होतं की एक प्रशासकीय अधिकाऱ्याने, एक उत्तम माणूस, एक कवी या ठिकाणी आपण निवडून देत आहोत, तर निश्चितपणे त्याचा मतदारसंघासाठी फायदा होईल. परंतु त्यानंतर ज्यावेळेस ते निवडून आले त्यांचे ते दाखवायचे रंग आणि ऍक्च्युअली दाखवायचे दात आणि खरोखरचे दात ते वेगळेच होते. त्यांनी ज्या पद्धतीने त्यानंतर कारभार चालू केला, मुख्य करून त्यांनी रस्ते हा विषय जास्त टार्गेट केला. त्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक श्रीरामपूरमध्ये उपअभियंता म्हणून आणून बसवले आणि त्यांनी जो गोंधळ घातला, जे प्रचंड शासनाने निधी दिला, परंतु आज जर तुम्ही जाऊन पाहिलं तर शहर असेल, प्रत्येक गाव असतील किंवा मोठे हम रस्ते असतील, अशा पद्धतीत चाळण झालेले रस्त्याची की आपण विचार करू शकत नाही की हा श्रीरामपूर एक सुजलाम सुफलाम आणि या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला एक मोठा राजकीय वारसा असलेल्या मतदारसंघाची पूर्ण त्यांनी वाताहत करून टाकली. ते फक्त प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून केला आणि त्याच भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांना एक असा अहंकार झाला की मला आता इथे कोणी हरवू शकत नाही आणि पक्षाला तिकीट हे मला द्यावं लागेल. परंतु मी ज्या पद्धतीने मागच्या 15 वर्षात काम केलं आणि ज्यावेळेस सगळे सर्वे झाले, त्या सर्वेमध्ये पक्षाच्या लक्षात आलं की विद्यमान आमदारांच्या विरोधात प्रचंड जनमत आहे. काँग्रेसची संघटना त्यांच्यापासून 100% लांब गेलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेची नाळ तुटलेला असा हा उमेदवार होता. त्यामुळे निश्चितपणे त्यांनी जो काही कारभार केला होता त्याचं ते प्रतिबिंब उमटलं आणि पक्षाने त्यांची उमेदवारी कापली आणि मला उमेदवारी दिली. आणि मुख्य करून रस्त्याचा विषय खूप गहन, ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी लोकांची एकच तक्रार आहे, साहेब आम्हाला काहीच नको, आम्हाला यायला जायला रस्ते द्या. जे आम्ही शेतकरी व युवक संवाद यात्रा 18 दिवसाची यात्रा पूर्ण 86 गावांमध्ये आणि 2 शहरांमध्ये काढली होती. या प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक कॉमन विषय आला, तो म्हणजे रस्त्याचा. त्यामुळे आम्ही तो विषय मांडला आणि तुम्हाला दिसला असेल की बेलापूर जो रस्ता आहे तो झाला आणि तो 1 वर्षात 4 वेळा रिपेअर झाला. मग आम्ही तो जरा जोरात आवाज उठवले होते, तिथल्या लाईट ज्या बंद पडल्या होत्या, लावल्यापासून रिपेअर नव्हतं झाल्या त्या लाईट, त्या रिपेअर झाल्या. त्यानंतर रस्त्यावरती चांगलं कोटिंग करून रस्ता सगळं व्यवस्थित केला. हे असे फरक जाणवायला लागले. श्रीरामपूरशी निगडीत काही महत्त्वाचे विषय होते की जे राज्य सरकारने त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे. म्हणजे शेती महामंडळाची जमीन असो, आकारी पडीक असो किंवा राज्य शासनाची लाडकी बहीण योजना, या सगळ्याचा फायदा महायुतीला होणार नाही असं वाटतं तुम्हाला? आपल्याला माहिती असेलच, मी परत सांगतो आपल्याला. 2009 साली ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि 2011 साली पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आणि नामदार बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना हे जो आकारी पडीकचा विषय आत्ता झाला, परंतु जे महामंडळाच्या जमिनीचं वाटप झाले ते त्या काळात झालं, जे कधीही मागं झालं नव्हतं. त्याच्यामुळे तो खराब त्या कामाची सुरुवात काँग्रेस सरकारने करून दिली. स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेब, तत्कालीन महसूल मंत्री, तत्कालीन कृषी मंत्री, हे सर्वजण या ठिकाणी महामंडळाच्या फार्मवरती आलेले होते
आणि त्यांनी त्या जमिनीचं वाटप केलेलं आहे. आणि त्यानंतर जो आकारीपडीचा विषय थोडासा पेंडिंग होता तो इलेक्शनच्या तोंडावरती फायदा मिळवण्यासाठी यांनी केलाय, परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती फक्त घोषणा झाली, ऍक्च्युअल मध्ये अजून काही झालेलं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आपण म्हणताय की लाडकी बहीण योजना, ही योजना अतिशय उत्तम आहे, परंतु आम्हाला भरोसा नाही या सरकारवर. अच्छा. कारण मध्य प्रदेशमध्ये असंच इलेक्शनच्या अगोदर 2 महिने सरसकट सर्व महिलांना पैसे त्यांच्या खात्यावरती गेले. त्यानंतर एवढ्या काही अटी शर्ती घातल्या, जसे आता फडणवीस साहेब घालतात ना अटी शर्ती, हो, हो. तशा इतक्या अटी शर्ती घातल्या की त्यातल्या 5% सुद्धा महिलांना आता 1,500 रुपये मिळत नाही. त्यामुळे पुढे जाऊन ही योजना ह्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी सुरू केलेली आहे, परंतु आम्हाला वाटत नाही की जर चुकून हे सरकार आलं तर ती योजना पुढे चालू करेल. परंतु तेच जर समजा महाविकास आघाडीचं आमचं सरकार आलं तर यांनी 1,500 रुपये दिलेत, आम्ही ते निश्चितपणे वाढवून देऊ आणि महिलांना 100% त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. श्रीरामपूर तालुक्यासाठी आणखी एक सिंचनाचा पाण्याचा विषय आहे की तेलला आम्ही आहोत, आम्हाला नेहमीच कमी पाणी मिळतं, आम्हाला आमच्या वाट्याचं पाणी कधीच मिळालं नाही, असे आरोप श्रीरामपूरकरांनी कायमस्वरूपी केलेले आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ज्यावेळेस भंडारदरा धरण बांधलं गेलं ते खरं तर श्रीरामपूरसाठीच बांधलं गेलं आणि 52% पाणी हे श्रीरामपूर तालुक्यासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. तर नंतर तालुके तुटले, श्रीरामपूर थोडं राहता तालुका वेगळा झाला. त्यानंतर 38 ते 37% आसपास पाणी श्रीरामपूरला मिळायला पाहिजे होतं. पण समन्यायी पाणी वाटपाचा जो कायदा झाला त्याच्यावरती सगळ्यात जास्त अन्याय श्रीरामपूरवरती झाला. त्यानंतर निळवंडेचं वरती धरण झालं, त्याचाही अन्याय श्रीरामपूरवरती झाला. कारण जे पाणी यायला पाहिजे होते जेवढं खाली ते पाणी त्यात न येता परत ते 9 TMC पाणी तिथं अडवलं जातं. आणि समन्यायी पाण्याच्या वाटपाच्या गोंधळामुळे जोपर्यंत खालचं जायकवाडी धरण भरलं जात नाही 100%, तोपर्यंत आमच्यावरती अन्यायच होतो श्रीरामपूरवरती. फक्त आम्हाला पाणी दिसतं, पाणी आहे, परंतु ते पाणी खाली सोडलं जातं. आणि ते आता यावर्षी चांगलं आहे, आमचं नशीब चांगलं आहे की जायकवाडी 100% भरलंय, त्यामुळे आम्हाला यावेळेस पाण्याचे रोटेशन सगळे वेळच्या वेळेस मिळतील असं आमची आशा आहे. परंतु या सरकारमध्ये असा गोंधळ आहे की संगमनेर आणि राहता मोठे नेते असल्यामुळे ते पाणी तिथंच अडवलं जातं, श्रीरामपूरपर्यंत येऊन देत नाही. तर त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की आमची जे आम्ही 7 सूत्री कार्यक्रम जे शेतकरी व युवक संकल्प यात्रा संवाद यात्रा केली त्याच्यात मागणी केलेली की जेवढे आमचे 3 नद्या गोदावरी असेल, मध्ये प्रवरा आणि पलीकडे मुळा आहे, याच्यावरती कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 TMC पाणी हे साठवलं जातं. तर तुम्ही खाली पाणी सोडा, आम्हाला त्याच्याबद्दल नाही, परंतु हे आमचे बंधारे भरून द्या आणि मग खाली पाणी सोडा, अशी आमची मागणी असणार आहे. आणि त्यासाठी पाण्याच्या आंदोलनासाठी आम्हाला जे काही करावं लागेल आमच्या मतदार बंधूंसाठी, आमच्या श्रीरामपूरच्या विकासासाठी ते सर्व आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये कुठलीही माघार होणार नाही, कारण पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे, तो आम्ही मिळवणार. या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे, काँग्रेसचे आमदार कायम इथं राहिलेले आहेत, एखाद दुसरा अपवाद वगळला तर. आणि मग आता या मतदारसंघाच्या आता काँग्रेसचे आमदार असताना अजून प्रश्न काय आहेत आणि तुम्ही कुठलं विजन घेऊन सामोरं जाणार? आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही शेतकरी व युवक संवाद यात्रा काढली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही 7 सूत्री कार्यक्रम घेतला होता. त्याच्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आम्ही घेतला होता शेतीच्या पाण्याचा, दुसरा लाईटचा, तिसरा आमच्याकडे जे श्रीरामपूरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MIDC आहे, परंतु ती MIDC जशी विकसित व्हायला पाहिजे ती तशी झाली नाही. बरेचसे उद्योग आले, त्यानंतर इथे नेवासा रोडला एक औद्योगिक वसाहत आहे, परंतु त्या औद्योगिक वसाहतीमध्ये पण जवळपास 90% उद्योग बंद पडले. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे तयार झालेला आहे. त्यामुळे रोजगार असेल, औद्योगिक विकास असेल, पाणी असेल, लाईट असेल, त्यानंतर महिलांचे काही प्रश्न आहेत आणि वैद्यकीय प्रश्न आहेत. कारण श्रीरामपूर खूप चांगलं शहर आहे, खूप चांगले दवाखाने आहेत, परंतु ज्या पद्धतीत खूप जर इमर्जन्सी आली तर लगेच बाहेर पडावं लागतं. तर आरोग्याचा एक प्रश्न आम्ही थोडासा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. या सर्व गोष्टींचा एक चांगलं परिपूर्ण शहर खूप सुंदर आहे श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका खूप सुंदर आहे, सुजलाम सुफलाम आहे. परंतु या काही गोष्टी आहेत, कारण मुलं खूप शिकलेली आहेत, सदन भाग असल्यामुळे मुलं शिकलेली आहेत, पण नोकरीच्या निमित्तानं बाहेर आहेत. तर तीच नोकरी इथं मिळाली तर खूप चांगलं होईल, असा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत. श्रीरामपूर शहर जेवढं चांगलं आहे, सुजलाम सुफलाम आहे, तेवढं सांस्कृतिक पण आहे, परंतु श्रीरामपूर शहरावर गुन्हेगारी हा एक धप्पा पण लागलेला आहे. तो मधल्या काही काळामध्ये स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब जोपर्यंत होते त्यांनी कंट्रोल ठेवला होता श्रीरामपूरमध्ये. 8 वर्षापासून ते नसल्यामुळं ज्या पद्धतीची वाताहत झाली त्याला मुख्य कारणच हे राहिलं की कोणी कारभारी नाही राहिला आणि त्या कारभारी नसल्यामुळं
ज्यावेळेस घरातला करता माणूस जातो त्याच्यानंतर घराची जी फरफट होती ती श्रीरामपूरची झालेली ती कुठेतरी थांबवण्यासाठी आता आम्हाला निर्णय घ्यावे लागतील. ओगले साहेब, जिथं काँग्रेसचं कायमस्वरूपी वर्चस्व आहे अशा मतदारसंघातून एका विद्यमान आमदाराला बाजूला करत काँग्रेसने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. नवराष्ट्रातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. यापुढे आपण कायम बोलत राहू. धन्यवाद साहेब, थँक्यू.